ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. युक्त व अयुक्त मनुष्याची कर्म करण्याची रीत. गीतेचे श्लोक आहेत 12 आणि 13 आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत 70 ते 75. कर्मयोगाने मोक्ष कसा प्राप्त करून घेता येतं, त्यासाठी कर्मयोगाने कर्म कसे केले पाहिजे हे आतापर्यंत श्रीकृष्णांनी वर्णन करून सांगितलं. आता कर्मयोगी व सामान्य मनुष्य यांच्या कर्म करण्यामध्ये कोणता महत्वाचा फरक आहे ते श्रीकृष्ण सांगणार आहेत. श्लोक 12. युक्तः कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मफलाचा त्याग करून कर्म करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष मिळवतो. कर्मयोगाचे ठिकाणी अयुक्त असलेला व फलाचे ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. श्लोक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. सर्व कर्मांचा साक्षात नाही पण मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहवान पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने पडलेला असतो. मग कृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझं निरुते चित्त देई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष दे. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्म फळांशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी. तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला या जगात शांती घरात घुसून वरते. येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या काठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. अर्जुना, त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. जैसा फळाची ये हावे, ऐसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षिजो. फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहतो. तो जयाकडे वास पाहे, तेऊती सुखाची सृष्टी होये, तो म्हणे तेथर आहे महाबोधू. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. नवद्वारे देही, तो असतुची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असताही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करत नाही. भगवंत युक्त व अयुक्त पुरुषाची कर्म करण्याची रीत सांगताना म्हणतात की युक्त म्हणजे कर्मयोग युक्त मनुष्य कर्मफलाचा त्याग करतो व त्यामुळे त्याला शांती सुखाची प्राप्ती होते. उलट ज्याला हा योग साध्य झाला नाही त्याच्याकडे कामना शिल्लक असतात, त्यामुळे तो फलाची सुद्धा अपेक्षा करत असतो व फलाची इच्छा धरल्यामुळे तो संसारात बद्ध होतो. कर्मयोगी आत्मशुद्ध्यर्थ कायिक, मानसिक, बौद्धिक व ऐंद्रिय पातळीवर कर्म करत असतो, पण ती सर्व कर्मे करताना तो अनासक्तीने फलाशा न धरता करत असतो. वास्तविक कर्म करण्याला काहीतरी प्रेरणा आवश्यक असते. यद यद हि कुरुते जंतु तत्तत् कामस्य चेष्टितम ही उक्ती प्रसिद्धच आहे. मनुष्य जे कर्म करतो ते त्याच्या इच्छेचे फलित असते, म्हणजे काहीतरी इच्छा असते म्हणूनच तो कर्म करीत असतो. आता फलाची इच्छा जर सोडायची आहे तर मनुष्य कोणत्या प्रेरणेमुळे कर्म करेल? अशी गोष्ट शक्य आहे का? संपूर्ण निर्हेतुक क्रिया कशी शक्य असेल? असे प्रश्न उद्भवतात. याचे उत्तर असे की कर्मयोगी कोणत्याही ऐहिक कामना ठेवून कर्म करीत नाही. अंतिम मोक्षप्राप्ती ही कामना मात्र असतेच, परंतु ही कामना बाळगणे ही गोष्ट कर्मबंध लागणारी नसते, त्यामुळे दोषास्पद नसते. त्यामुळे अशा कर्मयोगी मनुष्याला
कर्म करून आत्मशुद्धी व फलतः अखंड शांती सुखाचा लाभ होतो. एरवी आपण जेव्हा एखादे काम फलप्राप्तीसाठी का होईना पण मन लावून करतो, पण अपेक्षित फलप्राप्ती होत नाही, त्यावेळी ते कर्म आपण योग्य रीतीने केल्यामुळे आंतरिक समाधान प्राप्त झालेले असते. भलेही फळ न का मिळेना, इथे कर्मयोगी कामना ठेवून कर्मच करीत नसल्यामुळं त्याला अखंड शांतीचा अनुभव येतो. पुढे भगवंत म्हणतात की असा कर्मयोगी सर्व कर्मांचा प्रत्यक्ष त्याग न करता मनाने त्याग करून स्वतःकडे कर्माचे कर्तृत्व अथवा प्रायोजकत्व न घेता 9 दारे असलेल्या देहरूपी नगरात आत्मानंदात राहतो. सर्व कर्मांचा मनाने त्याग करून म्हणजेच कर्मफळाचा त्याग करून तो कर्म कर्तव्य म्हणून करत असतो. थोडक्यात सर्व कर्मे ही प्रकृतीची आहेत, आत्मा काही करत नाही व करवीतही नाही, हे ज्ञान त्याला झालेलं असतं. ज्ञानदेवाने युक्त म्हणजे आत्मज्ञानयुक्त मनुष्य असा अर्थ केलेला आहे. म्हणून ते 12व्या श्लोकावर टीका करताना म्हणतात की तरी आत्मयोगे आथीला जो कर्मफळाशी विटला. युक्त मनुष्य म्हणजे कर्मफळाचा त्याग करून आत्मज्ञानाने संपन्न असा जीव. शांती त्याच्या घरात घुसून त्याला वरते असं वर्णन ते करतात. जणू शांती म्हणजे कोणी स्वयंवराला उभी राहिलेली कुमारिका आहे. परंतु आत्मज्ञानी मनुष्याला फळाची इच्छा नसल्यामुळं तो स्वयंवराला येणारच नाही. पण शांतिरूपी कुमारिकेला हा आत्मज्ञानी मनुष्यच वर म्हणून पसंत आहे. त्यामुळे तो जरी स्वयंवराला आला नाही तरी ती त्याला त्याच्या घरात जाऊन माळ घालते असं चित्र ज्ञानेश्वरांनी उभं केलेलं आहे. परंतु अयुक्त म्हणजे अज्ञानी मनुष्य मात्र एखाद्या ढोराप्रमाणे अभिलाषीच्या दाव्याने फळभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. इथे प्रत्यक्ष गाय बैल वगैरे प्राण्यांचा उल्लेख न करता सुद्धा त्यांनी गोठ्यात बांधलेल्या जनावराचं चित्र उभं केलेलं आहे. ज्ञानदेवांच्या कथनातील हा विशेष आहे. बोली अरूपाचे रूप दाविनं ही तर त्यांची प्रतिज्ञा आहे. ज्याला रूप नाही, जी गोष्ट नेत्राचा विषय नाही, ती गोष्ट सुद्धा ते वाचकाच्या मनःपटलावर रंगवणार आहेत. श्रव्य काव्य व दृश्य काव्य यामध्ये फरक आहे. नाटकाचे कथानक नुसते वाचणे आणि ते प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहणे यात फरक आहे. प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टीचा मनावर लवकर परिणाम होतो आणि त्यामुळे ज्ञानदेव नेहमी रूप करू हा शब्द प्रयोग करतात. ते नुसते सांगणार नाहीत तर त्या गोष्टीचं रूपच ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करणार आहेत. त्याचा प्रत्यय आपल्याला स्वयंवराला उभी असलेली शांतिरूपी कन्या व गोठ्यात बांधलेले गुरु या 2 दृश्यातून येतो. ही 2 रूपे त्यांनी केवळ वर्णे व खुंटा या 2 शब्दातून उभी केलेली आहेत. नंतर त्यांनी त्याच्या सुखमय दृष्टीचे वर्णन केले आहे. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय दृष्टी होते आणि तो जे सांगेल तेथे महाबोध नांदतो. अशा स्वरूपात त्याने आत्मज्ञानी मनुष्याचं वर्णन केलेलं आहे. मनुष्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते ते प्रथम चेहरा पाहिल्यामुळे आणि चेहऱ्यामध्ये सुद्धा बोलके असतात ते डोळे. प्रथमदर्शनी आपल्याला तो माणूस कसा असावा त्याचा वेध त्याच्या दृष्टीवरूनच घेता येतो. या कर्मयोगाच्या दृष्टीतच सुख ओसंडून वाहत असतं व पाहणाऱ्यालाही तो केवळ सुखच देत असतो. असा आत्मज्ञानी मनुष्य फळाच्या इच्छेने एखादा मनुष्य जसे कर्म मनापासून करतो तसेच कर्म करतो, फक्त फळाची आशा सोडून करतो. परंतु अकर्तेपणाच्या भावनेने त्या कर्माच्या कर्तेपणाविषयी मात्र उदासीन असतो. असा फलत्यागी 9 द्वारे असलेल्या शरीरात वावरत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. त्यामुळे कर्म करत असून सुद्धा त्याला नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते. देही जर कर्तृत्वाला जबाबदार नसतं तर त्याची जबाबदारी कोणाकडे असते असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर श्रीकृष्ण पुढील श्लोकात देतात. तो भाग आपण उद्या पाहू. 9 पुरे देही असं भगवंतांनी श्लोकात म्हटलेलं आहे. 9 पुरे म्हणजे 9 दाराने युक्त अशा शरीरात 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, तोंड, गुदद्वार आणि मूत्रद्वार ही शरीराची 9 दारे आहेत. 10व्या रंध्राला ब्रह्मरंध्र म्हणतात. ते मस्तकातील टाळूवर गुप्त छिद्र आहे त्याला म्हणतात. योगी योग सामर्थ्याने आपला प्राण ब्रह्मरंध्रातून नेतो.